ऑन केलं ना? हां, ऑन केली. चेक. शेतकरी तर आज आपण सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात. कोण आहे मध्ये नका बाकी इथले ग्रामस्थ आहेत, माझे सर्व अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, कृषी अधिकारी, आमचे सगळे फळपणचे अधिकारी आणि काही पदाधिकारी पण आलेले आहेत. आज पाहिलं सगळ्यांना आम्ही सांगूया आणि आमची भावना आहे की जास्तीत जास्त यांना भरपाई कशी देता येईल. काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, काही आमदार प्रत्येक ठिकाणी येऊन गेले. ह्या द्यायचीच आहे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे, परंतु वेगवेगळ्या काही मागण्या आहेत. त्या मागण्याचा सगळा आम्ही अभ्यास करून जास्तीत जास्त कशी भरपाई देता येईल याचा आम्ही विचार करतो. सर, खरं तर पंजाबमध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीच्या गोष्टी आली तिथे हेक्टरी 50,000 मदत दिली गेली, एकरी 20,000 रुपये मदत दिली गेली. महाराष्ट्राच्या त्या मानाने महाराष्ट्रामध्ये खूप तुटपुंजी मदत मिळते. तर यामध्ये काही वाढ होऊ शकते का या सर्व मदतीमध्ये, आणि त्याचे काही निकष जे आहेत ते बदलले जातील का? प्रयत्न चालू आहे. आपण बोललात ते बरोबर आहे, परंतु हरियाणा, चंदीगड किंवा ही राज्य थोडीशी छोटी आहेत. महाराष्ट्र आपलं लय मोठं राज्य आहे, आपल्याला माहिती आहे. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही तो प्रयत्न आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतायत की आपल्याला जो एनडीआरएफचा जो काय करतील ते आम्ही करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते करतील आणि सगळ्यांनी हातभार लावला तर हा जो शेतकरी आज जो खचलेला आहे त्याला पुन्हा उभा करता येऊ शकतो. खरं तर मराठवाडा असेल किंवा सोलापूरचा हा पश्चिम पडून गेलेले आहे, तर रोजगार हमी योजनेतून काही विशेष त्याच्यासाठी वेगळी योजना आम्ही त्यामध्ये मगाशी पाहिल्यानंतर मगाशी त्यांना तसल्ली दिली काही शेतकऱ्यांना. पैशाचा येत नाही मदत करताना किंवा या सगळ्या दादांनी संयम पाहणं अपेक्षित होतं. दादा आहे. आज आपल्याला माहिती आहे, काल एकनाथ शिंदे साहेब येत असताना जवळजवळ 50 गाड्या 10,000 किट बरोबर घेऊन आलेले होते की ऑन द स्पॉट, की ज्याला अडचण आहे. आता आम्ही पण जो दौरे करतोय, आम्ही पण वरती साहेबांना कळवून टाकलं की माड्याच्या 2-3 गावांमध्ये अक्षरशः घरामध्ये चिखल साठलेला आहे, पाणी साठलेलं आहे आणि संपूर्ण जर पाहिलं तर काहीच उरलेलं नाही आहे. 5 दिवस ते बाहेर आहे. तिथं पुढं आलो आपल्या तालुक्यात, तिथं पण एक गाव असं आहे 6 दिवस झाले लाईट नाही, काय नाही, बाहेर आहेत. साखर कारखाने किंवा सेवाभावी काही संस्था आहेत, त्यांना जेवण पुरवत आहेत आणि त्यासाठी आमचा पण जीव तुटतोय की ह्यांना व्यवस्था व्हावी. आणि म्हणून युद्ध पातळीवरती जे पंचनामे चालू त्याचं कारण ते आहे. परंतु ज्या घरांमध्ये काहीच राहिलेलं नाही त्यांना काहीतरी तातडीने देणं गरजेचं आहे, त्याचा आम्ही विचार करतो. खरं तर फलोत्पादन खत आपल्याकडे आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सिन्यापट्ट्यात मोठ्या प्रमाणात फळबागा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात समजा त्या देखील सगळ्या वाहून गेलेल्या आहेत. तर केंद्राकडून विशेष निधी जो आहे तो आपल्या खात्यासाठी काही वर्ग करता येऊ शकतो? जी परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे ती आज आम्ही स्वतः पाहिलेली आणि ते आम्ही शिवराज सिंग चौहान साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही त्यांना सांगून